हे गाइस वेलकम इन विद्यामध्ये. सो आज आपण बघतोय एक्सरसाइज 7.4 चा सेकंड क्वेश्चन आणि सेकंड मध्ये तीन क्वेश्चन आहेत. तर ते तीन आपण या लेक्चर मध्ये सॉल्व करणार आहोत. तर फर्स्ट क्वेश्चन इज लिमिट x टेंड्स टू 0 ओके 1 minus cos nx upon 1 minus cos mx. पाठीमागच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला दोन फॉर्म्युले सांगितले होते, राईट? सो इथे लिहितो मी ते फॉर्म्युले. cos 2 थीटाचा फॉर्म्युला असतो 1 minus 2 sin square theta. ओके, cos 2 थीटाचा फॉर्म्युला काय? 1 minus 2 sin square theta. सो इथे आपल्याला काय पाहिजे? 1 minus cos nx पाहिजे. 1 minus cos nx पाहिजे. ठीक आहे, 1 minus cos केव्हा होईल? ज्यावेळेस तुम्ही याला इकडे घ्याल आणि याला तिकडे घ्याल. चला शिफ्ट करूया आपण. तर हे मिळेल आपल्याला 2 sin square theta is equal to 1 minus cos 2 theta. मायनस होता तो इकडे प्लस झाला, प्लस होता तो तिकडे जाऊन मायनस. ठीक आहे, आपल्याला काय पाहिजे? 1 minus cos nx पाहिजे. थीटाच्या जागेवर काय पाहिजे आपल्याला? 2 थीटाच्या जागेवर इथे बघा, इथे जर 2 थीटा असेल तर इकडे होताना काय होतंय? इथे जर 2 थीटा असेल तर इथे सिंगल थीटा होतो, राईट? जर 2 थीटा असेल तर सिंगल थीटा होतो. आता cos 2 थीटा नको आहे आपल्याला. cos काय पाहिजे? nx पाहिजे. nx पाहिजे. 1 minus cos nx पाहिजे. ठीक आहे, इकडे जसं असेल जेवढं असेल त्याच्या हाफ इकडे होतो. ठीक आहे, इथे 2 थीटा आहे तर इथे सिंगल थीटा झाला. तर सिंगल थीटा असता तर इथे हाफ थीटा झाला असता. आता मी इथे घेतानाच काय घेतोय? देअरफॉर 1 minus cos nx घेतला. ठीक आहे, 2 थीटाच्या जागेवर काय घेतला? nx. जे काय घ्याल त्याच्या हाफ इकडे होईल. हाफ इकडे होईल म्हणजे काय? 2 sin square थीटा म्हणजे कोणी आपला nx आहे. सो nx upon 2 होऊन जाईल. ठीक आहे, 2 sin square nx by 2 हे झालं याचा फॉर्म्युला. सो इथून पुढे लक्षात ठेवा तुम्ही हा फॉर्म्युला. आपल्याला पुढे काय करायचा आहे? तो 1 minus cos nx is equal to what? 1 minus cos nx is equal to 2 sin square nx by 2. ठीक आहे, सो इथे टाकायचं आहे आणि एकदा याच्यासाठी पण यूज करायचं. सो हे जेव्हा क्वेश्चन काय होईल? क्वेश्चन काय होईल मग तुमचा? सो लिमिट x टेंड्स टू 0. ठीक आहे, लिमिट x टेंड्स टू 0 1 minus cos nx. 1 minus cos nx च्या जागेवर काय टाकायचं? 1 minus cos nx असेल तर 2 sin square nx by 2. तर उद्या येते 2 sin square nx by 2 अपॉन याच्या जागेवर पण तसंच येईल, फक्त इथे m आहे तर mx by 2 होईल. 2 sin square mx by 2. ओके, 2 get cancel. 2 get cancel. आता पुढे काय करावं लागेल? पुढे आपल्याला आपला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. लिमिट थीटा टेंड्स टू 0 sin थीटा अपॉन थीटा इज इक्वल टू 1 असतं की नाही? जसं वरती असेल थीटा जेवढा तेवढं जर खाली असेल आणि थीटा टेंड्स टू जर 0 असेल तर आन्सर किती असतं? 1. आपण इथे थीटाच्या जागेवर लिमिट x टेंड्स टू 0 आहे. फक्त थीटाच्या जागेवर काय आहे? थीटाच्या जागेवर इथे nx by 2 आहे. हे nx by 2 याच्या खाली जसं तसं मिळालं आणि mx by 2 याच्या खाली जसं तसं असेल तर आन्सर किती येईल तुम्हाला? 1 येईल. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? सुरुवातीला सगळ्यात पहिले एक ऍडजस्टमेंट करावं लागेल. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर इथे स्क्वेअर आहे बघा, स्क्वेअर आहे. इथे स्क्वेअर नसताना मी डायरेक्ट x ने डिवाइड केलं असतं कोणला? न्यूमरेटरला ऍज वेल एज डिनॉमिनेटरला. पण स्क्वेअर असल्या कारणाने मला काय करावं लागेल? x स्क्वेअर ने न्यूमरेटरला आणि x स्क्वेअर ने डिनॉमिनेटरला दोघांना डिवाइड करावं लागेल. ऍडजस्टमेंट करतोय, ऍडजस्टमेंट लक्षात घ्या. सो इथे काय लिहायचं? डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय x स्क्वेअर. x स्क्वेअर ने डिवाइड केल्यानंतर काय मिळेल तुम्हाला? x स्क्वेअर ने जर डिवाइड केलं तर हे होईल लिमिट x टेंड्स टू 0 sin स्क्वेअर nx by 2 अपॉन x स्क्वेअर. मी काय करतोय? हे लिमिट जे आहे ते दोघांना पण देतोय, याला पण देतोय याला पण देतोय. सेपरेट करून टाकतो लिमिट. आता पुढच्या स्टेपलाच लिमिट x टेंड्स टू 0
इथे पण साइन स्क्वेअर mx बाय 2 अपॉन x स्क्वेअर, राईट ना, अपॉन x स्क्वेअर. काय केलं, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला x स्क्वेअर ने डिवाइड केलं. ठीक आहे. आता पहा पुढे काय करतोय, a इज इक्वल टू, याला असं लिहिलं तर चालेल, लिमिट x टेंड्स टू 0, दोघांचा स्क्वेअर आहे, न्यूमरेटरचा पण डिनॉमिनेटरचा. सो एकाच ब्रॅकेट मध्ये लिहितो मी sin nx बाय 2 अपॉन x आणि ब्रॅकेटचा होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. आलं लक्षात, होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. होल ब्रॅकेटचा स्क्वेअर का केला, याचा पण स्क्वेअर आहे, याचा पण स्क्वेअर आहे, तर ब्रॅकेटचा स्क्वेअर करून टाकला. म्हणजे तो याचा पण स्क्वेअर आहे, याचा पण स्क्वेअर आहे. खाली पण तसंच होणार, लिमिट x टेंड्स टू 0, पहा इथे पण sin m x बाय 2 अपॉन x आणि याचा पण स्क्वेअर होणार. ठीक आहे, त्याचा पण काय होणार, स्क्वेअर होणार. आता मी हा वाला फॉर्म्युला इथला रफ करतोय. ठीक आहे, हा तुम्ही लिहून घ्या, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, तुम्हाला हा इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. सो आपल्याला काय झालं पुढच्या स्टेपला, आता ऍडजस्टमेंट करायची. ऍडजस्टमेंट कशी करतो मी आता, तुम्ही एक लक्ष द्या. ठीक आहे, मी सांगितलं तुम्हाला फॉर्म्युला काय, लिमिट थीटा टेंड्स टू 0 sin थीटा अपॉन थीटा इज इक्वल टू 1. जो थीटा इथे असेल तोच थीटा खाली पाहिजे, म्हणजे जे इथे आहे तेच इथे पाहिजे. आहे का तुमच्याकडे तसं, इथे तर फक्त x आहे, n बाय 2 नाही तर काय करायचं आपण, n बाय 2 नाही ना मित्रांनो, तर n बाय 2 असं इथे मल्टिप्लाय केलं x ने. सो n बाय 2 आपण एक्स्ट्रा घेतलाय, त्याला काढण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला, इथे n बाय 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल, जेणेकरून n बाय 2 आणि n बाय 2 एकमेकांना कॅन्सल होईल. म्हणजे ओरिजिनल याच्यात काही चेंज केल्यासारखं केलंय का आपण, नाही, फक्त एक ऍडजस्टमेंट केली. का ऍडजस्टमेंट केली, कारण आपण इथे पाहिजे ना म्हणून. ठीक आहे, ओके. आता हे लिमिट जे आहे ना, ते पण असं आतमध्ये लावा. ठीक आहे, इथे पण हा जो ब्रॅकेट आहे, हे जे दोन ब्रॅकेट आहेत ना, त्यांना असं लिमिटच्या आतमध्ये. ठीक, ओके. इथं पण काय करायचं, एक ऍडजस्टमेंट इथं पण करायची. कोणती, इथे पण m बाय 2 नाही, mx बाय 2 इथे पण mx बाय 2 पाहिजे. म्हणजे m बाय 2 नव्हता तर मल्टिप्लाय केला, इथे पण m बाय 2 ने काय करावं लागेल आपल्याला, मल्टिप्लाय करावं लागेल त्याला कॅन्सल करण्यासाठी. ठीक आहे, चला तर पुढे काय होतं ते मग, which is equal to, आता हे n बाय 2 कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट हे लिमिटच्या बाहेर ना, पण स्क्वेअर आहे त्याचा. सो n चा स्क्वेअर n स्क्वेअर, 2 चा येणार 4, ओके, इनटू इथं काय राहील मग शिल्लक, लिमिट x टेंड्स टू 0, तुम्ही लक्ष द्या, लिमिट x टेंड्स टू 0 sin nx बाय 2 अपॉन nx बाय 2 आणि त्याचा पण स्क्वेअर अपॉन, इथे कॉन्स्टंट कोण आहे m बाय 2, त्याचा स्क्वेअर आहे, तो बाहेर येणार आहे. सो हा होईल m स्क्वेअर बाय 4 इनटू इथं पण लिमिट x टेंड्स टू 0, लिमिट x टेंड्स टू 0, काय शिल्लक राहिलं, sin mx बाय 2 अपॉन mx बाय 2. ठीक आहे, याचा पण स्क्वेअर. पण ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे लिमिट x टेंड्स टू 0 sin थीटा अपॉन थीटा इज इक्वल टू असतो 1. सो एवढं सगळं म्हणजे 1 आहे, 1 चा स्क्वेअर केला तरी 1च येणार. ठीक आहे, इथं पण एवढ्या सगळ्याचा आन्सर 1 असेल, त्याचा स्क्वेअर केला तरी 1च येईल. ठीक आहे, म्हणजे शिल्लक तुमच्याकडे काय राहील, m स्क्वेअर अपॉन 4, सॉरी n स्क्वेअर अपॉन 4 अपॉन m स्क्वेअर अपॉन 4. सो इथला 4 आणि इथला 4 कॅन्सल होऊन जाईल. सो डायरेक्टली तुमच्याकडे आन्सर काय मिळेल तुम्हाला, n स्क्वेअर अपॉन m स्क्वेअर, म्हणजे तुम्ही त्याला असं लिहू शकता m अपॉन n चा स्क्वेअर. ठीक आहे, सो अशा पद्धतीने तुम्हाला इथे काय करायचंय, सॉल्व्ह करायचंय. कुठे काय ऍडजस्टमेंट केली आपण ती नीट लक्षात ठेवा. इथनं पुढे मी काय केलं, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांना पण x स्क्वेअर ने डिवाइड केलं. x स्क्वेअर नेच का केलं, कारण इथे स्क्वेअर होता तो स्क्वेअर ने डिवाइड केलं. ते केल्यानंतर इथे काय केलं आपण, यांना एका ब्रॅकेट मध्ये घेतलं. ठीक आहे, याला एका ब्रॅकेट मध्ये घेतलं, त्याचा स्क्वेअर वरती लिहिला. इथे सेम त्याच टाइपने एका ब्रॅकेट मध्ये घेऊन त्याचा स्क्वेअर केला. आता पुढच्या स्टेपला जाताना आपण इथे एक ऍडजस्टमेंट करायची आपल्याला. हे जे आहे ना ते ह्या वाल्या फॉर्म्युल्यात बसवायचे असते, sin थीटा अपॉन थीटा, म्हणजे जे इथे आहे थीटा तोच इथे पाहिजे. आपल्याकडे फक्त x होता, सो n बाय 2 नव्हता तर आपण एक्स्ट्रा घेतला, n बाय 2 ने डिवाइड केलेलं आहे, तर इथे त्याला कॅन्सल करण्यासाठी मल्टिप्लाय करावं लागेल. खाली पण परत इथे m x बाय 2 होता, इथे नव्हता तर आपण n बाय 2 घेतला, इथे पण तसंच केलं n बाय 2. ठीक आहे, दोघांचा स्क्वेअर आहे, हा कॉन्स्टंट आहे, हा कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट पार्ट लिमिटच्या बाहेर येतो, पण वरती बघायचं स्क्वेअर आहे का, आहे.
स्क्वेअर आहे तर m स्क्वेअर बाय 4 m स्क्वेअर बाय 4 बाकीचं राहिलेलं लिमिट अप्लाय केलं एवढं म्हणजे 1 आहे 1 चा स्क्वेअर 1 चा लिहिलं नाही मी ते डायरेक्ट लिहिलंय ठीक आहे सो अशा पद्धतीने तुम्हाला इथे आन्सर मिळेल ठीक आहे सो दिस वन इज दी आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर सेकंड फर्स्ट बुक मध्ये त्याचा स्क्वेअर दिलेला नाहीये बुक मध्ये चुकलेलं आहे प्रिंट मिस्टेक झालेली आहे सो n upon m ब्रॅकेटचा स्क्वेअर हे त्याचा आन्सर आहे ठीक आहे नेक्स्ट बघूया आपण आता सेकंड क्वेश्चन सो याला रफ करतो मी What is the second question? Second question is limit x tends to pi by 6. Limit x tends to pi by 6. 2 minus cosec x upon cot square x minus 3. pi by 6 म्हणजे 30 डिग्री बरोबर ना डिग्री रेडियनचं डिग्री मध्ये करायचं आहे आपल्याला रेडियनचं डिग्री मध्ये करायचं म्हणजे काय करावं लागेल त्याला 180 upon pi ने मल्टिप्लाय करावं लागेल pi कॅन्सल 6 3 जा 6 0 जा म्हणजे 30 डिग्री ओके सो pi by 6 म्हणजे किती 30 डिग्री तुम्ही जर डायरेक्ट प्रूफ करण्याचा प्रयत्न केला ना इथे बघा cot 30 डिग्री असतो √3 तुम्ही लक्ष द्या तुम्ही जर डायरेक्ट टाकण्याचा प्रयत्न केला x च्या जागेवरती pi by 6 तर तुम्हाला काय मिळेल इथे cot pi by 6 स्क्वेअर येतो सॉरी cot स्क्वेअर pi by 6 cot pi by 6 म्हणजे cot 30 ची व्हॅल्यू असते √3 चा स्क्वेअर केला तर 3 मायनस 3 तर काय होईल 0 होईल डिनॉमिनेटरला 0 आलेला चालेल का आपल्याला नाही चालणार सो डायरेक्टली पुट करून चालेल का इथे नाही चालेल डायरेक्टली पुट करून चालणार नाही चालणार तर आपण काय करायचं इथे आयडेंटिटी यूज करू कोणती आयडेंटिटी यूज करायची पहा कोणती आयडेंटिटी यूज करतोय लिमिट x टेंड्स टू pi by 6 x tends to pi by 6 2 minus cos x 2 minus cosec x upon हे बघा ही अशी आयडेंटिटी आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 1 plus cot square theta is equal to cosec square theta ओके मग ते cot square theta is equal to काय येईल फक्त cot square theta is equal to cosec square theta minus 1 येईल का नाही सो cot square x च्या जागेवरती काय लिहायचे तुम्ही cosec square x minus 1 लिहा याच्या जागेवर काय येणार cosec square x minus 1 आणि minus 3 समजलं चला पुढच्या स्टेपला मी याला लिहितोय लिमिट x टेंड्स टू pi by 6 ठीक आहे 2 minus cosec x upon इथे बघा cosec square x -1 आणि -3 -4 चला इथे लिहिलंय cosec square x -4 पहा पुढे काय होणार लिमिट x टेंड्स टू pi by 6 2 minus cosec x upon cosec square x -4 म्हणजे काय तुमचा स्क्वेअर फॉर्म्युला वापरायचा a square minus b square चा so what is the formula of a square minus b square so you know that a square minus b square is equal to in first bracket a minus b in second bracket a plus b ठीक so इथे ना 2 minus cosec x a minus b म्हणजे काय cosec x minus 2 आणि दुसऱ्याच्या cosec x plus 2 आलं लक्षात ओके आता इथे मी काय करतो मायनस साइन कॉमन करतो न्यूमरेटर मध्ये मायनस कॉमन का करायचं कारण cosec -2 होईल cosec -2 आणि cosec -2 एकमेकाला कॅन्सल होईल म्हणून इथे वरतून काय करायचं मायनस साइन कॉमन करतोय सो इथे तुमचं लिमिट x टेंड्स टू pi by 6 मायनस साइन कॉमन केलं तर हे मायनस होतं ते पॉझिटिव्ह झालं आणि प्लस होतं ते मायनस झालं अपॉन इथे काय होतं खाली cosec x -2 आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये cosec x plus 2 ब्रॅकेट क्लोज कॅन्सल काय
आन्सर बघितलं तर तुम्ही हा आहे आणि हा कॅन्सल. मग आता राहिले तुमच्याकडे तेवढं फक्त x च्या जागेवरती पाय बाय 6 टाकून द्या. वरती राहिला -1 अपॉन पहा इथे कोसेक x आहे, कोसेक x च्या जागेवरती पाय बाय 6 टाकायचे. सो कोसेक पाय बाय 6 प्लस 2 हे होईल -1. कोसेक पाय बाय 6 म्हणजे कोसेक 30 डिग्री आणि कोसेक 30 डिग्री असतो 2. सो इथे येणार 2 प्लस इथे 2. सो आन्सर मिळेल तुम्हाला -1/4. सो दिस इज द फायनल आन्सर. ओके. सो अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं इथे सॉल्व्ह करायचं. सो याच्यासाठी तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिकच्या व्हॅल्यूज पण माहिती पाहिजे. ओके. कुठे फॉर्म्युले आपण कसे अप्लाय करतोय ते पण माहिती पाहिजे. ऍडजस्टमेंट करता आली पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर 2 पण आपण इथे सॉल्व्ह केलाय. फर्स्ट अँड सेकंड आर दोज क्वेश्चन्स आर ओव्हर नाउ. Now we are going to solve question number 3. मी याला रफ करतोय. Okay. Now what is the question number 3? So the question number 3 is limit x tends to pi by 4. आता pi by 4 म्हणजे किती डिग्री? pi by 4 म्हणजे 45 डिग्री. ठीक आहे. सो डायरेक्टली टाकलं तर काय होईल? डायरेक्टली टाकलं तर आन्सर 0 येईल खाली डिनॉमिनेटरला. ठीक आहे. pi by 4 जर तुम्ही डायरेक्टली टाकला तर काय येणार तुम्हाला? 0 येईल. कारण की बघा इथे जर pi by 4 टाकला तर 2 जाऊ म्हणजे pi by 2 येईल. cos pi by 2. ओके. cos pi by 2 ची व्हॅल्यू किती असते? 0 असते. म्हणून डायरेक्टली टाकायचं नाही. दुसरं काहीतरी अप्लाय करायचं. करूया आपण अप्लाय करू. लिमिट x टेंड्स टू pi by 4 वरचा ऍज इट इज ठेवा cos x minus sin x अपॉन cos 2 थीटाचे आपण फॉर्म्युले बघितले. cos 2 थीटाचे आपल्याकडे 4 फॉर्म्युले आहेत राईट ना. त्या 4 पैकी आपल्याला काय करायचं आहे आता? फर्स्ट वन फॉर्म्युला जो असतो आपला cos 2 थीटाचा फर्स्ट फॉर्म्युला तो इथे अप्लाय करायचा आहे आणि तो अप्लाय केला की आपल्याला आपला आन्सर मिळून जाईल. ठीक आहे. चला पाहूया आपण कसा अप्लाय करायचा आहे तो. सो cos 2 थीटा इज इक्वल टू व्हॉट? हा वाला फॉर्म्युला आहे बघा. cos स्क्वेअर थीटा मायनस sin स्क्वेअर थीटा आहे की हा वाला फॉर्म्युला. cos स्क्वेअर थीटा मायनस sin स्क्वेअर थीटा इज द फॉर्म्युला ऑफ cos स्क्वेअर थीटा. तसंच cos 2x म्हणजे काय? cos स्क्वेअर x मायनस sin स्क्वेअर x. हा वाला फॉर्म्युला इथे अप्लाय केला. पुढे लिमिट x टेंड्स टू pi by 4 using cos x minus sin x upon a square minus b square. आपण फॉर्म्युला आता आपण यूज केलाय पाठीमागच्या क्वेश्चन मध्ये. a minus b into a plus b. सो इथे काय होणार? a minus b म्हणजे cos x minus sin x into सेकंड ब्रॅकेट मध्ये cos x plus sin x. कॅन्सल काय काय? हा वाला ब्रॅकेट सेम आहे कॅन्सल. शिल्लक राहिले तुमच्याकडे फक्त काय? a is equal to limit x tends to pi by 4. ओके. 1 upon cos x plus sin x. टाका डायरेक्टली cos pi by 4 plus sin x च्या जागेवर pi by 4 टाकायचं. cos pi by 4 was to 1 upon root 2. It is to 1 upon root 2 plus sin pi by 4 तो पण असतो 1 upon root 2. It is to 1 upon root 2. So here are 1 upon denominator दोघांचं सेम आहे root 2. So numerator चे addition त्याने 1 plus 1 2. 1 upon something म्हणजे ज्याला आपण असं लिहू शकतो तुम्ही उलट root 2 upon 2. आणि पुढे जर तुम्हाला जर अजून कॅल्क्युलेट करायचं असेल पुढे जर अजूनच कॅल्क्युलेट करायचं असेल तर कसं कॅल्क्युलेट करणार त्याला? root 2 as it is या numerator as it is root 2 as it is upon 2 means root 2 into root 2. पुढे आपण असं लिहू शकतो 1 root 2 कॅन्सल. सो फायनली आपल्याला आन्सर काय मिळेल? 1 upon root 2. सो दिस इज द आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 3. सो अशा पद्धतीने तुम्हाला हे तिन्ही क्वेश्चन सॉल्व्ह करायचे होते. बाकीचे राहिलेले क्वेश्चन नंबर जो 3 आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये
तोपर्यंत बाय.